श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 644. महादायसाला वज्री घडण्याचे लीळेचे दर्शन. एके दिवशी सर्वज्ञ देवळाच्या बाहेर आले. सभा मंडपाच्या वायव्य कोपऱ्या बाहेरील भागाच्या मोकळ्या जागेवर सर्वज्ञ आसनस्थ होऊन बसले. सर्वज्ञांनी अंगी घातलेली होती. तिचे कसे मोकळेच होते. अंगीचे दोन्ही मोकळे पदर पाठीमागून पुढे घेऊन गाठ दिली. अंगीच्या दोन्ही बाया वर केल्या. श्रीमुकुटावरचे टोपरे कान पावेतो होते. उपरण्याचे दोन्ही पदर श्रीमुकुटावर होते. अशा वेशात उत्तरेकडे श्रीमुख करून गरुडा आसनाने बसले. डाव्या श्रीकरात काळी वीट होती. उजव्या श्रीकरात चीप होती. उजव्या श्रीकराच्या अंगठ्याने चीप दाबून धरलेली होती. उजव्या श्रीकराच्या चीप तळाने सर्वज्ञांनी वज्री घडली. मग दोन्ही श्रीकरात धरून चिऱ्यावर सारखी करत होते. अंगीच्या दोन्ही बाया वर करून आपल्या दृष्टीने पाहायचे. पुन्हा सारखी करायचे. पुन्हा पाहायचे. अशी लीळा सर्वज्ञ करत होते. तेवढ्यात तेथे महादायसा आली. ती लीळा पाहून म्हणाली, नाग द्या, इकडे या हो. सर्वज्ञ लीळा करत आहेत, ते पाहायला या. अशी लीळा करत असताना महादायसा सर्वज्ञांची भेट झाली. भट्टोबासही आले. महादायसाने विचारले, जीजी हे काय करीत आहात? सर्वज्ञ म्हणाले, बाई ही वज्री घडवत आहोत. जीजी वज्री म्हणजे काय जी? सर्वज्ञ म्हणाले, बाई वारी तुरुंगमल. महादायसाने विचारले, जीजी वारी तुरुंगमल म्हणजे काय जी? सर्वज्ञ म्हणाले, वारी तुरुंगमल एक घोड्याची जात आहे. ते समुद्राच्या बेटात राहतात. ते पाण्यावर चालतात. तशीच ही वज्री पाण्यात घातल्यावर तरंगेल, म्हणून हिला वारी तुरुंगमल असे आम्ही म्हटले. मग महादायसा म्हणाले, आता पुरे करा जी, आपला श्रीकर दुखवणार ना. एकाच्या मताने श्रीकराला मुंग्या येतील जी. सर्वज्ञ म्हणाले, बाई आम्ही ती सहजच घडली. मग सर्वज्ञ तेथून गेले. ती वज्री सर्वज्ञांनी वृंदावनावर ठेवली. मग सर्वज्ञांनी आपले श्रीकर पाण्याने धुवून स्वच्छ केले व देवळात गेली. ही लीळा महादायसाने पाहिली. गोपाळदासांच्या मताने सर्वज्ञांनी प्रयाण केल्यानंतर महादायसा देहातून प्राण जाईपर्यंत ती लीळा आठवीत असे. ती लीळा आठवीत असताना तिचा प्राण गेला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.